नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला रताळी कशी उकडवायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी हे बघा मी रताळी घेतली आहे। तर ह्या रताळ्यांना ना माती असते, तर ही माती जाण्यासाठी आपण ना 5 किंवा 10 मिनिटं असं फुगट जर वेळ असेल तर ठेवू शकतो आपण। आणि त्यामुळे कसं काय होतं, जरा माती जाण्यासाठी मदत होते। तर मग आता हे मी 10 मिनिटं जरा असं फुगट ठेवते, कारण माझ्याकडे तसा वेळ आहे म्हणून। जर वेळ नसेल तर तुम्ही पटकन असे चोळून धुतलात तरी चालेल। तुम्हाला मी दाखवते पुढे। ही बघा रताळी मी स्वच्छ धुवून घेतली। तर आता हे बघा मी आता ही छोटी आहे, आता हे छोटी रताळे सहज डब्यामध्ये, कुकरच्या डब्यामध्ये राहू शकतात। मग आता मी काय करणार, ह्याचे तुकडे नाही करणार आहेत बघा। मी आता काय करणार, ह्या पूर्ण रताळ्याला तुम्ही बघू शकता, ह्या पूर्ण रताळ्याला मी आता मीठ लावून घेते। हे बघा असं पूर्ण असं मीठ लावून घेणार। जरा ह्या साईडला पण लावायचं। हे बघा असं चोळून मीठ लावायचं, म्हणजे मीठ लागलं जातं। हे बघा तसंच ह्याला पण तसंच लावून घेते। हे बघा हे बघा अशा पद्धतीत सर्व लावून घ्यायचं। आता हे बघा मी रताळीला सर्व मीठ लावून घेतलं। आता काय करायचं, ह्या कुकरामध्ये सहज बसू शकता, म्हणजे आपण अख्खच्या अख्खं ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही टाकायचं नाही, वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। म्हणजे अख्खं जे आता हे मी ठेवलं आहे ना, त्याच्यामध्ये पाणी पण जाणार नाही आणि आपल्याला शिजल्यावर पूर्ण असे मस्त असे कोरडे असे काप खाता येतील। जेणेकरून समजा आपण पाणी टाकलं तर रताळ्यामधला गोडवा जो आहे ना तो पाण्यात उतरतो आणि त्यामुळे रताळं पचपचीत असं गिलगिलीत लागतं, ते ह्यामध्ये होणार नाही। आता मी कुकरला लावून घेते आणि 2 शिट्या काढून घेते। आणि शेवटी काय आहे, रताळ्यांची क्वालिटी पण डिपेंड करते। समजा रताळी चांगली शिजणारी असेल तर ती एका शिटीत पण शिजतात, 2 शिट्यामध्ये पण शिजतात, त्यामुळे त्याच्या क्वालिटीवर डिपेंड आहे। आता मी 2 शिट्या काढून घेते। आता हे बघा मी कुकरमध्ये जाळी ठेवली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि हे बघा आता हे मी पाणी काहीच टाकलेलं नाही, एकदम कोरडे आहेत, अगदी वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला। हे बघा आणि आता याची मी लीड लावून घेते आणि 2 शिट्या काढून घेते। आता हे बघा कुकरची मी लीड लावलेली आहे। तर आता 1 शिटी मोठ्या आचेवर आणि 1 शिटी मध्यम आचेवर अशा 2 शिट्या करून घ्यायच्या। दोन शिट्या काढून घेतल्या, गॅस बंद करते। आता कुकर थंड होण्यासाठी 5 मिनिटं लागतील, नंतर आपण रताळी काढून घेऊ। आता आपण बघूया रताळी शिजलेली। हे बघा तुम्ही बघू शकता, आता 2 शिट्या झालेल्या आहेत आपल्या। आता हे बघा तुम्हाला मी सुरी हे करून दाखवते। हे बघा हे बघा पूर्ण असं आतपर्यंत जाते, म्हणजे आपली रताळी चांगली उकळली आहे। हे बघा पूर्ण आतपर्यंत एकदम कोरडं व्यवस्थित। हे बघा म्हणजे आपण त्याचे कापं करू शकतो व्यवस्थित राऊंड। हे बघा तुम्ही बघू शकता। बघा आता तुम्हाला मी दाखवते किती शिजले, कितपत शिजले ते तुम्हाला मी दाखवते। आता हे बघा तुम्हाला मी कापं करून दाखवते, म्हणजे कसं याच्यामध्ये पाणी पण गेलेलं नाही आहे आणि पचपचीत पण झाले नाही, गिलगिलीत पण झालेले नाहीत। हे बघा तुम्हाला आता दाखवते, बघा मधूनच दाखवते। हे बघा कसं उकडलं आहे ते बघा। हे बघा इझिली अशी कापं पडत आहेत। हे बघा म्हणजे आपण सालं काढून आपण खाऊ शकतो किंवा सालासकटही खाऊ शकतो। हे बघा हे पण दाखवते मी तुम्हाला। हे बघा आता हे पण मी तुम्हाला दाखवते दुसरं पण। हे बघा बऱ्यापैकी कोरडं शिजलंय मस्तपैकी, तुम्ही हातात घेऊन व्यवस्थित खाऊ शकता। हे बघा बऱ्यापैकी शिजलं पण आहे। हे बघा गरम गरम वाफाळतं। हे बघा एकदम सॉफ्ट
हे बघा तुम्ही बघू शकता 2 तुकडे पण झाले. अशा पद्धतीने तुम्ही पण आणा आणि तुम्ही असे बॉईल करून बघा. आणि ह्याआधी माझ्या चॅनलवर मी एक नवीन म्हणजे असाच रताळीचाच व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. म्हणजे ते जरा मोठं होतं आणि हे छोटं असल्यामुळे मी अख्खच्या अख्खं उकडलं आहे. हाच फरक आहे. मेथड सेमच आहे आणि मोठं असल्यामुळे मी त्याचे 2 तुकडे केले आहेत. तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. आणि ही छोट्या रताळ्यांसाठी अख्खं कसं बॉईल करायचं किंवा उकडायचं हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.